आजचे खास मेसेज तुम्हाला युनिवर्सकडून असणार आहेत. ओके. आत्ता तुम्ही करंट एनर्जीजमध्ये ज्या सिच्युएशनमध्ये आहात त्यानुसार हा मेसेज असणार आहे. ओके. तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आहात आत्ता, सध्या काय फील करताय, कोणत्या कंडिशनमध्ये आहात तुम्ही, त्याच्यानुसार हा मेसेज राहणार आहे. मला असं वाटतं युनिवर्स तुम्हाला काही महत्त्वाची असं काहीतरी जिथं तुम्ही, असं मला वाटतं की खूप गोष्टी तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये घडतात आहे. ओके. तर त्या थ्रू मेसेज देतात आहे ते. ओके. माझे भरपूर दिवस झाले व्हिडिओ आले नाहीत आणि नक्की तुम्ही वाट पण बघितलात. ओके. आणि मला खूप जणांनी मेसेज पण केले होते की व्हिडिओज वगैरे का आलं नाही. तसंच काही कारण होतं, त्याच्यासाठी जमले नाहीत व्हिडिओ करायला. पण आजपासून मी नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ आणि रोजची रीडिंग जे काय असेल करंट एनर्जीजमध्ये ते पण नक्की व्हिडिओ तुमच्यासाठी मी टाकत जाईल. ओके. आपण चेक करूया की युनिवर्स तुम्हाला काय मेसेज देतात आहे. ओके. हा मेसेज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोटिवेशन पण असणार आहे तुमच्यासाठी, की आता तुम्हाला म्हणजे म्हणतो ना, एक गोष्टीमध्ये आता तुम्ही सध्या अडकलात. ओके. तर त्याच्यातून तुम्हाला बाहेर निघायचं, तर ती कोणती अशी गोष्ट आहे, अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामध्ये तुम्ही आत्ता सध्या अडकला आहात. आपण गायडन्स पण घेऊया तुमच्यासाठी, आपण चेक करूया. आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करून घ्या, कारण थोडं थंडीचं वातावरण आहे. ओके. त्याच्यामुळं आज मी जागा पण थोडी चेंज केल्या त्या. ओके. आवाज वगैरे काय झालं तर जरा समजून घ्या. हां. आपण बघूया करंट एनर्जीज आत्ता सध्या तुमच्यासाठी काय आहे, तुम्ही कोणत्या करंट एनर्जीजमध्ये, काय फिलिंगमध्ये आत्ता सध्या तुम्ही आहात. ओके. जे माझे व्ह्यूवर्स आहेत, माझ्या व्ह्यूवर्ससाठी युनिवर्स आजचं मेसेज काय आहे. युनिवर्स तुम्हाला काहीतरी खास मेसेज देतात आहे, असा काहीतरी मेसेज जो तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके. ज्या गोष्टींमध्ये तुम्ही सध्या अडकला आहात त्या गोष्टींसाठी हा खास मेसेज युनिवर्सकडून तुमच्यासाठी राहणार आहे. युनिवर्स तुम्हाला काही खास मेसेज देणार आहेत. ओके. ते मेसेज काय आहेत आपण चेक करूया, कोणत्या गोष्टी आहेत. ओके. आत्ता सध्या तुम्ही टॉवर मुवमेंटमध्ये आहात. ओके. तुमची लाईफमध्ये खूप म्हणतो ना उलटफुलट झालं तुमच्या लाईफमध्ये. बऱ्याच गोष्टी अशा झालेल्या आहेत ना की तुम्ही खूप डिस्टर्ब झालेला आहात. म्हणजे म्हणतो ना, एक स्टेबल अशी लाईफ नाही आहे तुमची. खूप उतार चढाव तुमच्या लाईफमध्ये आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये चाललेलं आहे. त्या गोष्टींचा विचार खूप जास्त तुम्ही करताय. ओके. तिथं मला फॅमिलीचं कार्ड येतं आहे. आपण चेक करूया मेसेज काय युनिवर्स आपल्यासाठी देतात आहे. टॉवर मुवमेंट आहे म्हणजे याचा अर्थ की तुमच्या लाईफमध्ये खूप चेंजेस आलेत. चेंजेस यासाठी आलेत की काही गोष्टी अशा लाईफमध्ये तुमच्या पास्टमध्ये अशा घडल्या गेलेल्या आहेत ज्याच्यामुळे हा चेंजेस ह्या गोष्टी तुमच्या लाईफमध्ये, आणि ते एक लाईफ चेंज झालेलं आहे. म्हणजे म्हणतो ना, एक असं तुमचं लाईफमध्ये बदल आणि चेंजेस झालेले आहेत जे तुम्हाला डेफिनेटली डिस्टर्ब करणारेच आहेत. ओके. आपण बघूया. पण सनची एनर्जीज येते म्हणजे डेफिनेटली तुम्ही या गोष्टीतून बाहेर निघताय आणि मला असं वाटतं की तुम्ही चांगल्या गोष्टींमध्ये येत आहे, पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये येत आहे. माझे व्ह्यूवर्स पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये येतात आहे आणि तेच हवं आहे आपल्याला. ओके. ज्या गोष्टी तुम्ही आत्ता सध्या विचार करताय, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्याकडून जेवढं होईल तेवढ्या गोष्टी हँडल करण्याचा प्रयत्न करताय. ओके. आत्ता जस्ट तुम्हाला जस्टिस हवा आहे. तुम्ही खूप प्रयत्न करताय की सगळ्या गोष्टी थोड्याशा तुमच्या बाजूने पण झाल्या पाहिजेत, थोड्या गोष्टी तुमच्या ऐकल्या पाहिजेत, समजल्या पाहिजेत. ओके. आणि तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, समजणं. ओके. ती तुमच्याबाबत होत नाही आहे. तुमच्या गोष्टी ऐकल्या जात नाही आहेत, तुम्हाला जसा पाहिजे तसा न्याय मिळत नाही असं मला वाटतं. ओके. हा सगळा युनिवर्सकडून मेसेज असणार आहे तुमच्यासाठी, माझ्या व्ह्यूवर्ससाठी हा युनिवर्सकडून मेसेज आहे. ओके. खूप तकलीफमध्ये आत्ता सध्या आहात. ओके. म्हणजे असं झालं आहे ना की शॉर्टची एनर्जीज येते. असं झालं आहे की तुम्हाला खूप बोलायचं आहे. ओके. लोकांमुळे जो काही त्रास होतो आहे तिथे तुम्हाला बोलायचं आहे, पण तुम्ही असं कुठेतरी विचार करताय की काय करू ना, काय बोलून होणार आहे ह्याच्यावर, किंवा काय ह्याच्यावर उत्तर निघेल. त्याच परत गोष्टी, तेच वाद, त्याच गोष्टी, तेच टेन्शन, तेच. तर तुम्ही रेस्ट घ्या. ओके. आत्ता सध्या तुम्ही स्वतःला वेळ द्या. त्या गोष्टींचा विचार करू नका. बाह्य लोक, इतर लोक तुमच्यासाठी काय विचार करतात आहे, तुमच्यासाठी काय बोलतात आहे, नका विचार करू. तुम्ही स्वतःकडे लक्ष देणं खूप महत्त्वाचं आहे. मला चांगल्या गोष्टी पण
हे होते की होऊ शकतात तुमच्या लाईफमध्ये, सनची एनर्जीज येते. आत्ता सध्या मनाने खूप जास्त दुखावले गेलेले आहात. हे दुखावलेलं मन जे आहे ना, ते एका बाजूने नाही आहे. ओके, बऱ्याच गोष्टीनं तुमच्या मनावर असे घात, अशा वेदना झालेल्या आहेत ज्याच्यातून तुम्हाला निघणं खूप असह्य होऊन जाते. म्हणतो ना, एक अशी कंडिशन होऊन जाते ना की जिथं कळतच नाही आहे निर्णय काय घेणार. सेम तुमची कंडिशन सध्याची तशी झालेली आहे. टॉवर मुवमेंट आला तिथंच समजलं की एनर्जीज आणि तुम्ही कोणत्या एनर्जीजमध्ये आत्ता सध्या फिलिंगमध्ये आहात. ओके, खूप गोष्टीकडून दुखावले गेलेले आहात, खूप लोकांकडून त्रास होतोय, तरी पण तुम्ही एक म्हणतो ना, एक बाह्य जगाशी एक नातं मनाबरोबर जेवढं चांगलं होईल तेवढं करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय तसं दिसतंय मला. ओके, आपण गायडन्स पण चेक करूया तुमच्यासाठी. काय झालंय ना की तुमच्यावर इतर लोक हुकुमशाही करतात आहे. तुम्हाला एक प्रकारे असं कमी समजलं जातं आणि इतर लोकांची हुकुमशाही तुमच्या लाईफमध्ये खूप जास्त चालली जाते. आपण तुमच्यासाठी गायडन्स पण घेऊया. गायडन्समध्ये काय येतं चेक करूया आपण. जे माझे व्ह्युअर्स आहेत, युनिवर्स त्यांच्यासाठी काय गायडन्स आहे का, माझ्या व्ह्युअर्ससाठी काय गायडन्स आहे का, काही गायडन्स आहे का माझ्या व्ह्युअर्ससाठी काही गायडन्स आहे का. हा जो प्रॉब्लेम मी सांगितला तो प्रॉब्लेम कोणताही असू शकतो. ओव्हरऑल कोणताही प्रॉब्लेम तुमच्या लाईफमध्ये असू शकतो. करिअरसाठी, रिलेशनसाठी, नातेसंबंधासाठी, कोणत्याही गोष्टीसाठी असू शकतो. ओके, तुम्हाला गायडन्स चेक करूया की गायडन्स तुम्हाला युनिवर्स आपले काय देतात आहे. जजमेंट. ओके, 7 ऑफ कप. जजमेंट असं आहे की तुम्ही खूप प्रयत्न करताय परमेश्वराकडे. ओके, एक गोष्ट तुमच्यासारखे होण्यासाठी प्रयत्न करताय की जितकं होईल तितकं नातेसंबंधी आणि सगळ्या गोष्टी ठीक करण्यासाठी तुम्हाला एक चान्स हवा आहे जिथं तुमचं ऐकलं जाईल. ओके, जसं की मी मगाशी बोलले की जस्टिस. ओके, गायडन्स तुम्हाला हा देण्यात येतो की टेन्शन घेऊ नका, सगळ्या गोष्टी ठीक होतील, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आत्ता खूप जास्त वीक आहे. ओके, तुमचा ओरा खूप जास्त वीक, मला जास्त प्रमाणामध्ये वीक दिसतोय तुमचा ओरा. धाडशी खूप आहात म्हणून आत्तापर्यंत एवढं स्ट्रॉंगली तुम्ही उभं राहिलेला आहात. ओके, तुम्ही जर तेवढं धाडशी आणि त्या गोष्टीसाठी चांगलं जर म्हणजे तुम्ही गोष्टी जर व्यवस्थित हे केल्या नसत्या ना तर इतकं स्ट्रॉंगली तुम्ही उभं राहिला नसता. पण स्ट्रॉंग आहात म्हणून इतक्या गोष्टींना हँडल तुम्ही आत्ता सध्या प्रेझेंटमध्ये करताय. ओके, सगळे छान कार्ड आले तुम्हाला गायडन्समध्ये. ओके, गायडन्स तुमच्यासाठी हाच आहे की असं जसं आत्ता सध्या आहात ना, थोडंसं आणखीन तुम्हाला राहायचं आहे. तसं सिच्युएशन आहे, समजते की बाहेरून येणारा बदलाव आहे, बाहेरून येणाऱ्या गोष्टी आहेत, मनाला होणारा त्रास आहे, मनाला होणारं इमोशनल लेवलवर खूप डिस्टर्ब आहात. तरीसुद्धा गायडन्स तुमच्यासाठी खूप छान आलेला आहे. स्ट्रॉंग पण आहात डेफिनेटली, आणि मला असं वाटतं की नॉलेजेबल पण आहात, आणि युनिवर्सची तुम्हाला सोबत आहे म्हणून तुम्ही इथंपर्यंत आलात. हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचतो म्हणजे युनिवर्स डेफिनेटली तुमच्यासोबत आहेत. एंजल सोबत आहेत तुम्हाला. ओके, त्यांची ब्लेसिंग तुमच्यासोबत आहे. एंजल म्हणजे ज्याही इष्टदेवतांना मानता, ते कोणतेही असू देत, तुमचे इष्टदेवतांना मानता, त्यांची ब्लेसिंग तुमच्यासोबत डेफिनेटली आहे. ओके, मी थोडंसं बघते की कोणत्या राशींसाठी हा मेसेज येतोय. असं काही नाही की ज्या राशींसाठी येतो त्यांच्यासाठी पर्टिक्युलरली, पण मी एक सांगते. ओके, तूळ राशीसाठी येतोय, तूळ कुंभ धनु राशीसाठी पण येतोय. जास्तीत तूळ कुंभ सिंह धनुरास येते. ओके, आणि स्कॉर्पिओ म्हणजे वृश्चिक राशी सुद्धा हा मेसेज असणार आहे. ओके, आत्ता सध्या तुम्ही ह्या कंडिशनमध्ये आहात, पण मला असं वाटतं की हळूहळू गोष्टी चेंज होतील. चेंज हाच म्हणजे बदलाव हाच लाईफचा एक हे असतो नाही का, एक पॉईंट असतो जिथं आपल्याला बदलावची आपण अपेक्षा करतो आणि बदलाव नक्की डेफिनेटली आपल्या लाईफमध्ये येतो. पण थोडासा आणखीन म्हणतो की जसं आपल्याला थोडंसं स्ट्रॉंग राहावं लागतं, आणि डेफिनेटली तुम्ही स्ट्रॉंग आहात त्याच्यामुळेच एवढा वेळ तुम्ही थांबलेला आहात, त्या गोष्टींमध्ये अडकला आहात, तरीसुद्धा स्ट्रॉंगली तिथं उभं राहताना मला दिसतंय. ओके,
तर आत्ताचा हा मेसेज होता. गायडन्स तुमच्यासाठी खरंच खूप छान आलेला आहे. तुम्हाला आणखीन थोडंसं स्ट्रॉंग राहायचं म्हणतो ना, एक थोडंसं टाईम आणखीन तुम्ही हे केलात तर खरोखर तुमच्यासाठी चांगल्या गोष्टी डेफिनेटली येतात आहे. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ, हा मेसेज कसा वाटला मला नक्की सांगा. आवाजाचा थोडा प्रॉब्लेम होत असेल तर थोडंसं ॲडजस्ट करा. ओके तुमच्या मोबाईलचा स्पीकर आहे थोडंसं जास्त करून व्हिडिओ थोडंसं हे करा, म्हणजे तुम्हाला समजेल आवाजाचं. ओके, थँक्यू सो मच. हा व्हिडिओ नक्की बघा आणि मला मेसेजमध्ये नक्की सांगा की हा व्हिडिओ, हा मेसेज तुम्हाला नक्की कसा वाटला. ओके, थँक्यू सो मच.